काय करते शनू? हां का? मला तुझ्यासारखं चिकट मोठं झाल्यावर हां मला तुझ्यासारखं बनायचंय. माझ्यासारखं बनायचं. खा पटापट चल. आणि मन ना एवढं म्हणजे उदास झालंय ना, एकदम वेगळंच वाटायला लागलं. एकदम ना रडू येते जसं काय का सांगू. आता छान अशी पूजा करून झालेली आहे माझी मस्तपैकी, बघू शकता. आणि इकडं लसूण साफ केलेलं आहे, जवळ टाकायला. इकडं ठेवलेला आहे चहा टाकायचं तूप. आणि इकडे यांनी काळे तळले त्यांना, आणि कालचं कालवण नाश्त्याला. खा पटापट चल. हा काय आता बाकी चपाती खाऊन भर. चपाती जेवला. खा पटापट. एवढं मोठा घास, एवढा मोठा घास घेतोय. मी घास करून देते इकडं. काय करते शनू? हा का? मला तुझ्यासारखं चिकट मोठं झाल्यावर हां मला तुझ्यासारखं बनायचंय. माझ्यासारखं बनायचंय ग. माझी ती चक्करी पप्पासारखं पण बनायचंय. पप्पा दोघांसारखं बनायचंय. हा तुझ्यासारखं आणि पप्पा. हां म्हणून मी आता करतो. मोठा झाला की हेल्प करणार ना मम्माला? नाही तू पण घात, मी पण घालतो. मी आजारी असल्यावर कपडे धुशील ना? हा मोठा झाल्यावरच, आता नाही. आता पण धुणार. आता नको, आता छोटूसा बाबू आहे ना तू. बाबू आहे तरी पण मला येतं. तुम्ही पहिला शिकवलंय. शिकायला मला ये. येतं आता. तुला छगला येतंय. माझ्या बाबूला छगला येते. भांडी घालता पण येतं. एवढं मला काम पण येतंय. हुशार आहे तो बाबू माझा ना. पप्पी दे मम्माला. पारुशी बाबू आहे. अंघोळ नाही केली ना? नाही. मग कधी करणार? कपडे धुतल्यावर चालेल. बस बस बस, खूप सारा नाही लावायचा. थोडासाच लावायचा. हॅलो 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 हॅलो. मम्मा माझे फुल भांडी घालतात. माझं पाणी घालतं. मम्मा 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 तुला मला नाही जेवण टाकायला ते मी टाकतो तुझं. आणि तुला मी खातो आणि तू मला टाकायला दे. मी खातो. अरे त्याला दे. तुला गाठी काय मम्मा लागली. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आणि अगदी मनापासून स्वागत. आणि गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून झालेले आहे. आणि सगळं कामं झालेले आहेत. जेवण वगैरे आईंनी बनवलं. चिकन, कलेजी, भात, जवळा सकाळी बनवलेला मी, चपाती. वाजले ते म्हणजे 12:30 पावणे 1. आणि कालचा ब्लॉग टाकायला मी विसरले. सगळं बनवून अपलोड वगैरे करून ठेवलेलं, फक्त पब्लिक करायचा होता. तर मला वाटतं मी विसरले करायला. तर तुम्ही आत्ता
आत्ता केलाय. मी लक्षातच राहत नाही मला काय सांगू तुम्हाला. मग मी आत्ता अपलोड केलं आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि जे उलव्यामध्ये प्रकरण झालं यशस्वी शिंदेचं, तर ते खूप 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 एकदम विचित्र आहे. अशी पण लोक असू शकतात की एवढं वाईट करू शकतात एवढं ना. आणि त्यासाठी ना एकच सजा पाहिजे की त्यांचे हातपाय तोडली पाहिजे खरोखर. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही सजा होती तर ती सजा परत आली पाहिजे असं. आणि पहिला झालेलं ते अक्षता म्हात्रे बेलापूरमध्ये आणि आत्ता झालं ते उरण साईडला. तरी असं आणि लेडीजसोबत हे असं होणं खूपच म्हणजे एकदम विचित्र बाबा आहे. विचित्र कसं डोकं असतं लोकांचं काय माहिती, एकदम घाणेरडे विचाराचे तसं. तर त्यांनासुद्धा ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कसे चौरंग बोलायचे, म्हणजे कोणी असं केलं की हात पाय त्याचे तोडून टाकायचे. ही सजा आत्ता झाली पाहिजे. खूप 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 विचित्र घटना आहे. ऐकून ना एवढं बेकार वाटते ना आणि भीतीसुद्धा वाटते. असं सगळं होतं आहे बोला तर विचित्र. तर चला आता मी जेवून घेते. हे सुद्धा गेले, त्यांचं काय शूट आहे कुठं तर तिथं गेलेत. गौरांज बसल्या जेवायला. आता मी सुद्धा जेवून घेते आणि मग व्लॉग कंटिन्यू करते. आणि मन ना एवढं म्हणजे उदास झालं आहे ना, एकदम वेगळंच वाटायला लागलं. एकदम ना रडू येते जसं काय का सांगू. आता परत एक न्यूज ऐकायला भेटले की एक मुलगी आहे न्हाव्याची, तर तिला वाटतं 5 वर्षा अगोदर काहीतरी म्हणजे एकतर्फी प्रेम असते ना त्या मुलाचं होतं तिच्यावर. तर त्याने म्हणजे काय बोलतात मागणी टाकायला गेलेला, तर त्याने नकार दिला म्हणून त्याने आत्ता तिच्यावर इथं डोक्यावर लोखंडाचं ते रॉड असते ना त्याच्याने वार केला आहे. म्हणजे एवढ्या डेंजर बातम्या ऐकायला येतात ना किती दिवस झाले. म्हणजे एक नाही संपत एक चालू होते, एक नाही संपत एक चालू होते. एक काय म्हणजे चालू आहे मला समजतच नाही बिलकुल. एकदम ना शपथ काय बोलू ना मला समजतच नाही बिलकुल नाही. एवढे शब्दच नाहीत. काय अशी पण लोक असू शकतात. आणि एवढं उरणमध्ये नवी मुंबईमध्ये आत्ता एवढं व्हायला लागले ना की त्याला लिमिटच नाही आहे. म्हणजे 2 दिवस झाले की लगेच काहीतरी बातमी येते. बिलकुल आपण सेफ बिलकुल नाहीत, कुठंच सेफ नाहीत. म्हणजे काय करायचं तरी काय. एक व्हॉट्सअपला पोस्ट आलेली की शिवाजी महाराजांनी जे मी तसं सांगितलं सकाळी, ती तशी योजना खरोखरच अंमलात आणावी की त्यांचे हातपाय कापावे आणि मग त्यांना बरोबरची कर्माची फळं भेटणार. एवढं म्हणजे करतात ना ती लोक की हात पाय कापून एवढ्या इजा करतात एखाद्या मुलीच्या अंगावर. एकदम ना दिवस असा एकदम बेकार गेलाय, बेकार काय सांगायचं. सगळ्यांनी सेफ राहा. काय बोलायचं काय समजतच नाही. झालेले आहेत भाकरी वगैरे बनवून. माझ्या वाजले ते म्हणजे 7. गौरांच्या त्या कोलमकर काकींच्या घरी गेले, तिथं बसल्या गप्पा मारत. त्या अभ्यास वगैरे झाला मगाशी दुपारी जरा अभ्यास घेतला त्याचा थोडाफार. आणि आता जरा मशीनवर बसते कारण आईंची त्या दिवशीची फॉल बसवायची बाकी आहे, ती बसवते. आणि माझ्यासुद्धा टॉपला शिलाई मारायची, तर ते करून घेते. काय असेल ते थोडंफार मशनीवर करून घेते. कारण किती दिवस झालं मशनीचा क्लास झाला आहे ना तेव्हापासून मशनीवर बसलेच नाही. म्हणजे काय शिवायला मला काय त्या दिवशी बसलेले त्याच्यानंतर बसलेच नाही. चालू ठेवली पाहिजे, नाही तर परत सर्व्हिसिंग करायला द्यायला लागायची, नाही तर बंद पडायची. म्हणून तिला चालू ठेवली पाहिजे. तसं तेल वगैरे टाकते मी. आता काय शिवायचं सुद्धा नाही, फक्त एक माझा ब्लाऊज आहे तो बघूया शिवायचा कधी भेटते तो. तर आता मशनीवर थोडंफार बसते, पटकन तेवढं करून घेते. अर्धा तास यांची फॉल पटकन बसवते. तर चला
ते असं नाही झालं पाहिजे, बिलकुल नाही. एकदम मन ना वेगळंच झालं आहे, एकदम विचित्र. तर आज काय व्हिडिओ काढायची काही इच्छाच नाही आहे बिलकुल, कसं वेगळाच वाटतं आहे. त्याच्यामुळं हा व्लॉग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नीट राहा सगळ्यांनी आणि असले विचार कधीच करू नका प्लीज सगळ्यांनी. मुलींना जरा सुरक्षित ठेवा आणि त्यांची काळजी घ्या. बाय बाय.